ओले तुरीच्या शेंगा, त्याचे दाणे, ओल्या तुरीच्या शेंगाची दाण्याची भाजी किंवा आमटे बनवतो आहे. धुतलेले ओल्या तुरीच्या शेंगांचे दाणे धुवून स्वच्छ 5 मिनटं भाजून घेतले. त्याच कढईमध्ये हिरवी मिरची आपल्याला जशी पाहिजे तिखट त्यानुसार यूज करायची. हिरव्या मिरच्या भाजून झाल्या की त्यामध्ये मिक्सरमध्ये घालून कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण, जिरं, मीठ घालून वाटून घ्यायचं आहे. कढईत तेल, भाजलेल्या दाण्यामध्ये कोथिंबीर, पाणी घालून वाटून घेणार आहे. तेलामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा, इथे तुरीच्या दाण्याचा ठेचा, गरम पाणी कढईला ठेवलं आहे. हिरव्या मिरचीचा ठेचा छान पलीकडे परतून घ्यायचा आहे 5 मिनटं. कढईत तेल सुटेपर्यंत कढईने गरम पाणी भाजीसाठी. हिरव्या मिरचीचा मस्त सुगंध येतो. हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण, जिराचा छान सुगंध येतो आहे. माझी वन ऑफ द फेवरेट भाजी आहे ही आमटी. तुरीच्या दाण्याचा जो गोळा बनवून ठेवला आहे त्यामध्ये मीठ टाकून ठेवलं आहे. हिरव्या मिरचीचा छान झणझणीत वास येतो आहे मस्त. ते दाण्याचं वाटून ठेवलं आहे तुरीच्या दाण्याचं ते तेलामध्ये, हिरव्या मिरचीच्या ठेच्याच्या तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे. दाण्यात जर थोडा कच्चापणा राहिला असेल तर तो या तेलामध्ये ठेच्यामध्ये परतताना निघून जातो, वास निघून जातो. वास म्हणजे काय, कच्चा वास जो दाण्याला असतो तो हिरव्या मिरचीच्या ठेच्यामध्ये परतून मस्त तुरीच्या दाण्याचा पण सुगंध यायला लागला. तुरीच्या दाण्यामध्ये मी मीठ घातलेलं आहे वाटताना, ठेच्यामध्ये पण मीठ आहे, त्यामुळे आत्ता मीठ टाकायची गरज नाही आहे. थोडं पाणी घालून परत मिक्स करते, म्हणजे जे काही गोळे धरले असेल ते गोळे निघून जाते. हे विदर्भातली पद्धत आहे एक तुरीच्या दाण्याची आमटी बनवायची. काही लाल तिखट यूज करून पण बनवतात, पण मला हिरव्या मिरचीची आवडतं म्हणून मी हिरव्या मिरचीची केली. पण पाणी हे गरमच घालायचं. आपल्याला जशी पातळ घट्ट हवी आहे त्यानुसार गरम पाणी ओतायचं आहे. मी थोडी घट्ट अशीच बनवली आहे. कढईला तेल सुटलं आहे मस्त, हिरव्या मिरचीचा सुगंध येतो आहे. मिक्सरमध्ये भांड्यामध्ये थोडं पाणी घालून मी परत ते पाणी ओतलं आहे. 5 मिनटं मस्त कडकडीत उकळी येऊ द्यायची आणि गरमागरम भाकरी, थोडा जाड फुलक्याबरोबर, भाकरीबरोबर गरम सर्व करायची ही भाजी. देसी भाजी, तुरीच्या दाण्याची आमटी, मस्त सॅलड त्याबरोबर, टोमॅटो, तव्यातली गरम फुलका, मस्त गरमागरम हॉट तुरीच्या दाण्याची भाजी.